या देशामध्ये FCRA कायद्यामध्ये वेळोवेळी सुधारणा झालेल्या आहेत. त्या 2010 मध्ये झाल्या, 2018 मध्ये झाल्या, 2020 मध्ये झाल्या आणि आता 2026 मध्ये होऊ घातलेल्या आहेत. 2020 मध्ये ज्या सुधारणा झाल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या. या सुधारणांच्या अंतर्गत ज्या NGOंकडे FCRA परवाना आहे त्यांना नवी दिल्लीतल्या स्टेट बँकेच्या शाखेमध्ये खातं उघडण्याची सक्ती करण्यात आली, जेणेकरून विदेशातून या NGOमध्ये किती पैसा डिपॉझिट होतो याचा तपशील केंद्र सरकारला चटकन कळेल. विदेशातून येणाऱ्या पैशाचा खर्च कसा होतो याच्यावर सुद्धा केंद्र सरकारची नजर आहे. या पैशाचा खर्च कसा होतो, या पैशातून कोणत्या मालमत्ता निर्माण केल्या जातात किंवा कोणत्या मालमत्ता विकत घेतल्या जातात, हा सगळा तपशील FC4 या फॉर्मच्या माध्यमातून दरवर्षी केंद्र सरकारला सादर करावा लागतो. केंद्र सरकारने हा कायदा केल्यानंतर केंद्र सरकारला चटकन माहिती मिळायला लागली. केंद्र सरकारकडे ही आकडेवारी आहे की 2024 आणि 2025 या वर्षामध्ये देशामध्ये FCRA परवाना असलेल्या ज्या 16,000 NGO आहेत, त्या 16,000 NGO मध्ये एका वर्षात 22,000 कोटी रुपये डिपॉझिट करण्यात आलेले आहेत विदेशातून. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आदी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी या पैशाचा वापर केला जातो. ही रक्कम इतकी मोठी आहे की या देशामध्ये सिक्कीम आणि मिझोराम सारखी जी राज्य आहेत त्या राज्यांचं वार्षिक बजेट सुद्धा 22,000 कोटीपेक्षा कमी आहे. गोव्याचं बजेट 30,000 कोटी आहे. नागालँडचं बजेट 24,000 कोटी आहे. 2024-25 मध्ये भारताने ज्या शस्त्रांची निर्यात केली त्या निर्यातीचा जो आकडा आहे तो सुद्धा 23,000 कोटीचा आहे. म्हणजे भारत जेवढी शस्त्रांची निर्यात करतो तेवढा पैसा विदेशातून या NGOच्या खात्यामध्ये दरवर्षी डिपॉझिट होतोय.